कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडा पंधरा देणं गरजेचा असतो. तो म्हणजे असा: अखिल कोट जगोदरची पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने व साधू संतांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. आजच्या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. असे माझे गुरुजी ज्यांनी मला कीर्तनकार बनवलं, महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव गाजलेलं आहे, गायनामध्ये त्यांचा खूप मोठा हातखंड आहे, त्यांच्यावर नित्य नेमाने प्रेम करणारे असे आमचे विठ्ठल बाबा, आनंद बाबा, आमची लेह खेळणारी मंडळी, भगवान दादा, कृष्णदादा, हे सर्व आमच्या गुरुवर नित्य नेमाने प्रेम करणारे माझे गुरुजी. गायनामध्ये ज्यांचा खूप मोठा असा हातखंड आहे, संगीतामध्ये ज्यांनी एम.ए. केलेला आहे, असे माझे गुरुजी गणेश महाराज यांची चरणी नमन करून सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. आईची वात्सल्यता ज्यांच्या जवळ आहे, आकाशासारखी व्यापक भूमिका ज्यांच्या जवळ आहे, चंद्राची शीतलता ज्यांच्या जवळ आहे, ती तुकोबारायच्या गाथेतील, तुकोबारायच्या माथेतील, तुकोबारायच्या मुखातील सर्वांच्या परिचयाचं संतांचं महत्व प्रतिपादन करणारा असा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. विठाला 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 या अभंगातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय संतांचं महत्व असं प्रतिपादन करतात. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की असा ज्यांचा अनुभव आहे, कसा ज्यांचा अनुभव आहे, तर संपूर्ण जगत, संपूर्ण विश्व त्यांना भगवंतच वाटतं आणि म्हणून त्यांच्या जवळ देव वसलेला आहे. ज्यांच्या जवळ देव वसलेला आहे, श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्यांच्या दर्शनाने पापाची होळी होते. त्यांचं दर्शन मानवी जीवाला झाल्याने झालं की जे 6 अवगुण मनुष्याला रात्रंदिवस दुःख देणारे आहे. कोणते अवगुण तर ऐका: काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार. संतांच्या दर्शनाने हे विकार चालू करू शकत नाही. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, काम, क्रोध हे विकार ज्यांच्या जवळ चालू करू शकत नाही, तर त्यांच्या जीवनामध्ये भेद राहील कसा? तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळी वसे पाप नासे दर्शने. विठाला विठाला विठाला